तुम्ही चालू सरपंच इकडे इकडे वाइस चेयरमैन बापू इकडे मागे सर बापू बाबा पुढे बापू पुढे चलो वर चला चला लवकर पुढे गायत्री दक्षिणमश्रितम् अर्जमानं वरुणध्वजो ममशीनः सरस्वतीन्नादुवगामय शरद तन्नो वातो तन्माता पृथिवी अखिलाः तद्रावाणः भूमतु देवाय भूमतुले स्वकीया इन्द्रो धृष्टराः स्वकीयः भूः विवेदाः स्वकीयपारसे अधिष्ठदेवै स्वकीयो बृहस्पतिर्रातमुखेः शान्तिरङ्गर्षकोधां कावदराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यामुळे आपण सर्व गोरेगाव वासी ग्रामस्थ सर्वजण आणि खटाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या गावामध्ये उपस्थित राहून तिथल्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे। 12:30 केवळ 84 सेकंदाचा हा मुहूर्त आहे। त्या मुहूर्तामध्ये आपल्या देशाचे प्रथम नागरिक म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पूजनीय सरसंघचालक आपले मोहनजी भागवत या दोघांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉलच्या बाजूला जे लाभार्थी उभे आहेत त्यांना माझी अजून ही सूचना त्या शाळेच्या ठिकाणी
फोटो निकालना हो थांबा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र सक्षम आणि धार्मिक शांती प्रगतीच्या मार्गावर आहे. गाजत आहे विकासाची उंच शिखरे. सत्ता येते आणि जाते. समाज आणि आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. सन्माननीय सागरजी सुभाष माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय हिम्मतराव माने बापू आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. धन्यवाद आणि सर्वांचं गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा साहेब यांचं सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. इथं आज या कार्यक्रमाचं नियोजन होत असतानाच मनरेगा मधल्या 30 लाख रुपये किमतीच्या अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन, 1,80,80,00,000 रुपयाच्या गटर बांधकामाचं उद्घाटन आणि रामोशी समाज बांधवांच्या तांडावस्ती या योजनेतलं 16 लाख रुपयाच्या सभागृहाचं उद्घाटन आपण इथं आयोजित केलं. आणि कुशेसावली आणि पंचक्रोशीतील जवळजवळ 29 गावातील आपण इथं या शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व उपस्थित लाभार्थ्यांचंही मी इथं स्वागत करतो. मिश्रा साहेबांच्या बरोबरीने इथं उपस्थित असणारे सातारा लोकसभेचे प्रभारी अतुल बाबा भोसले, इथं उपस्थित असणारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी साहेब, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख साहेब, घुले साहेब, प्रांताधिकारी गाडेकर मॅडम, तहसीलदार बाई माने मॅडम, त्यांच्या बरोबरीने उपस्थित असणारे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी ज्यांच्या अत्यंत प्रयत्नातनं कष्टातनं आजचा हा अत्यंत चांगला कार्यक्रम इथं आयोजित झालाय, त्या सर्वच अधिकारी वर्गांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो आणि आभार मानतो. या प्रसंगी इथं उपस्थित असणारे काही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा इथं आहेत. या प्रसंगी इथं उपस्थित असणारे आपले मठाधिपती विठ्ठल महाराज, दादा महाराज, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, लोकसभेचे समन्वयक रामकृष्णजी वेताळ, कराड उत्तर मंडळाचे अध्यक्ष शंकररावजी शेजवळ, रहमतपूर मंडळाचे अध्यक्ष भीमराव काका पाटील, आमच्या गावचे सुपुत्र आणि जिल्हा सहकार बोर्डाचे माजी उपाध्यक्ष हिम्मत बापू माने, बबनदादा कदम, वैभवजी शिंदे आणि याच परीने इथं सगळे उपस्थित असणारे माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, युवा वर्ग, आजचा हा ऐतिहासिक कार्यक्रम गोरेगाव वांगीमध्ये आयोजनाची आपल्याला संधी मिळाली आणि त्या ताकदीने आपण सगळ्यांनी तो आयोजित करून दाखवला. त्यासाठी शासनाचं सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं. त्याबद्दल सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो, सर्वांचे स्वागत करतो. यानंतर इथं काही लाभार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचा सत्काराचं नियोजन केलंय, त्या संदर्भामध्ये आपले निवेदक आपल्याला सांगतील. आणि तत्पूर्वी मी विनंती करतो गाडेकर, मी गाडेकर मॅडमला विनंती करतो त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. धन्यवाद आदरणीय बाबा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळींचं स्वागत आणि सत्कार करणं आपली जबाबदारी. म्हणूनच
या देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री. मित्रांनो, अमित शहाकडे जे खातं आहे ते खातं आदरणीय मिश्रा साहेबांकडे आहे, गृहराज्य खातं. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये विठ्ठल स्वामी महाराज सातारा लोकसभेचा प्रवास, माढा लोकसभेचा प्रवास, तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणारा देशाचा केंद्रीय गृहराज्यमंत्री आपल्या गावामध्ये आला आहे. मी आतापर्यंत असं कधीच बघितलं नव्हतं की देशाचा मंत्री आपल्या गावातल्या लोकांपर्यंत जातो, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न समजून घेतो. इथं जे स्टॉल लागले त्या प्रत्येक योजनेची माहिती हे मंत्री महोदय घेतात आणि लोकांना योजना पोहोचवतात. असा मंत्री आदरणीय मिश्रा साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळाला. मनपूर्वक धन्यवाद. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा साहेबांचा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोरेगाव वांगीचे सगळे ग्रामस्थ आणि सर्व सरपंच, विकास सेवा सोसायटी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतो. मी विनंती करतो आदरणीय अजयजी मिश्रा साहेबांना आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. मी विनंती करेन आदरणीय हिम्मतरावजी माने, सन्माने नानासाहेबजी जाधव, प्रथम नागरिक सरपंच, चेअरमन तानाजीराव कदम, सुभेदार सन्माने वसंतराव कदम, भागवतजी कदम, धनाजीराव चव्हाण. व्यवस्थित पाठीमागे सरकून उभं राहा, सगळेजण दिसावे. कारण देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आपल्या गावामध्ये येत असताना प्रत्येक जण सन्मानासाठी उत्सुक आहे. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होतं आणि सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करतायत. सन्माननीय सरपंच, चेअरमन, सुभेदार, मुख्याध्यापक आणि हिम्मतराव माने आणि सगळे सहकारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होता. आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष मयूरजी बनसोडे, पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होत आहे. आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे आणि त्यांचे सगळे सदस्य या ठिकाणी सन्मान करतात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा साहेबांचा. मयूरजी बनसोडे एक छोटासा रोपटा या ठिकाणी दिलं जातं आरपीआयच्या वतीनं. या भूमीचा सुपुत्र मयूरजी बनसोडे आणि त्यांचे सगळे सदस्य एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख, कराड दक्षिणचे नेते आदरणीय अतुल बाबा, आपला सन्मान या ठिकाणी होतोय डीजे कदम. मी आपणास विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अतुल बाबांचा सन्मान डीजे कदम यांच्या शुभ हस्ते होत आहे. यानंतर सन्मान होतोय आदरणीय मनोज दादा घोरपडे यांचा. मी विनंती करेन धनाजी पवार यांना आपण त्यांचा सन्मान करावा. आदरणीय धनाजीराव पवार, आपण मनोज दादा घोरपडे यांचा सन्मान करावा. कराड उत्तरची भारतीय जनता पार्टीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आदरणीय मनोज दादा, आपला सन्मान. आदरणीय रामकृष्णजी मेहता, आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान वैभवजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होत आहे. वैभव शिंदे यांना माझी विनंती आपण त्यांचा सन्मान करावा. वैभवजी शिंदे, चला पटपट आपण त्यांचा सन्मान करावा. या विभागाचे मंडल अध्यक्ष आदरणीय भीमराव काका आणि या विभागाचे ज्येष्ठ नेते, कोरेगाव तालुक्यात खऱ्या अर्थानं ज्यांचं खूप मोठं काम आहे आणि खऱ्या अर्थाने या विधानसभा मतदारसंघाची मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे. भीमराव काका, आपला सन्मान. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते. विकास पाटील, चित्रलेखा माने कदम, आपण या ठिकाणी उपस्थित महिला उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निमित्तानं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याचे सन्मान्य शंकरजी शेजवळ, आपण या ठिकाणी उपस्थित रामदास माळी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो. आपणास माझी विनंती, आपण सन्मान स्वीकारा. या शेजवळ साहेब या पुढं. चित्रलेखा ताई, मी मंत्री महोदयांना विनंती करेन की आदरणीय चित्रलेखा माने
आणि कदमांची कालच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्यांचं स्वागत मंत्री महोदयांनी करा. आदरणीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय चित्रलेखाताई यांची महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मनपूर्वक धन्यवाद. ताईला माझी विनंती आहे आदरणीय शेजवाल साहेबांचा सन्मान आदरणीय रामदास माळी यांनी करावा अशी विनंती. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय समीरजी शेख साहेब आपला सन्मान आदरणीय सत्वशील कदम बापू आपल्या शुभ हस्ते होतं. मी विनंती करेन आपण त्याचा सन्मान करावा. त्याचबरोबर आदरणीय सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त सीओ सन्माननीय गुले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान बापूंना माझी विनंती आहे समीरजी शेख साहेबांचा सन्मान आपण करावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मित्रांनो सातारा जिल्हा ज्यांच्यामुळे सुरक्षित आणि खऱ्या अर्थानं आपण सन्मानाने उभं राहतो या सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस प्रमुख समीरजी शेख साहेब आदरणीय सीओ गुले साहेबांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं. गुले साहेबांना माझी विनंती आपण समोर या. विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी कदम आपणास विनंती आपण त्याचा सन्मान करावा. घेतो सगळ्यांची सर्व अधिकारी मंडळींचे सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वरजी किल्लारी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान होतो. मी विनंती करेन वसंत अंतू कदम यांना आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय संतोषजी रोकडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान. सार्वजनिक बांधकाम विभाग सन्माननीय नितीनजी उपाळे साहेब भाग्यश्री फरंदे मॅडम कृषी अधिकारी सातारा यांचा सन्मान लतिका वायदंडे यांच्या शुभ हस्ते होतं. मी विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्या दैवडी विभागाच्या प्रांत अधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडीकर मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान सुनंदा उमापे मॅडम यांच्या शुभ हस्ते होतोय. मी विनंती करेन या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं कराड उत्तर मध्ये जवळजवळ 20,000 कामगारांचं रजिस्ट्रेशन करणारे आणि प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळवून देणारे या ठिकाणी कामगारांचे खरं तर दैवत म्हटलं पाहिजे असे कमिशनर बिस्ले साहेब यांचा सत्कार मी आदरणीय मंत्री साहेबांना विनंती करेन. खूप मोठं काम आहे बिस्ले साहेबांचं की बाळ पोटात असताना पाक मरेपर्यंत सगळ्या योजना कामगारांच्या वतीनं आहेत. त्यांचा सत्कार आपण योग्य रीतीने करावा अशी विनंती करू. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय तहसीलदार बाई माने मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान संध्या राणी पानसरे मॅडम यांच्या शुभ हस्ते होतं. मी विनंती करेन. खरं तर सगळ्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे परंतु कार्यक्रमाला काही मर्यादा आहेत. मी संयोजकांना आणि अधिकाऱ्यांना विनंती करेन तिथं आलेल्या प्रमुखांचं आपण सगळ्यांनी मनापासून त्या ठिकाणी स्टेजवर आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी श्रीफल शाल आणि बुके देऊन स्वागत करावं. परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी या ठिकाणी आपले आराध्य दैवत विठ्ठल स्वामी महाराज यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात यावा. त्याचप्रमाणे आपले वेताळ भक्त दादा महाराज यांचाही सत्कार या ठिकाणी. शासन आपला दारी कार्यक्रम विकसित भारत संकल्प यात्रा आज या गावामध्ये आपण घेत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्र शासनाचे माननीय मंत्री श्री अजय कुमारजी मिश्रा सर याच्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित धैर्यशीलजी कदम आपले जिल्ह्याचे SP साहेब समीर साहेब त्याच्यासोबत व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर. खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वप्रथम हा जे विकसित भारत यात्रा आहे त्याचा उद्देश समजला पाहिजे. मी जिल्हाधिकारी म्हणून थोडक्यात हा विकसित भारत संकल्प यात्राचा जे उद्देश आहे संकल्पना आहे याच्या मागे ते आपल्या समोर थोडक्यात मांडतो. आज या ठिकाणी हा गावाचे जवळपास 2-3 हजार लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतो की तुमचे चौघही तर्फे जवळपास 30 स्टोर्स वेगवेगळे विभागाची वेगवेगळे डिपार्टमेंट्सची तुमच्या समोर आपण उभे केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे वरिष्ठ पासून कनिष्ठ पर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत.
हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की शासन वेगवेगळे स्कीम नेहमीप्रमाणे राबवतो, पण जेव्हा स्कीम राबवतो तेव्हा माणसाला पहिली गोष्ट प्रत्येक शासनाची स्कीमची माहिती नसते. दुसरा, ग्रामीण भागातील लोकांना जर एखादी स्कीमसाठी माहिती घ्यायची किंवा त्याचा लाभ घ्यायचे तर एक पर्टिक्युलर ऑफिसमध्ये जावं लागते, आणि दुसरी स्कीमची जेव्हा मदत घ्यायची किंवा त्याची माहिती घ्यायची तेव्हा दुसरे ऑफिसमध्ये जावं लागते. जर तुम्हाला 7/12 पाहिजे असेल तर तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये जावं लागणार. जर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला ग्रामसेवकचे कार्यालयामध्ये जावं लागणार, आणि त्याची माहिती सुद्धा तुम्हाला की ग्राम पंचायतमध्ये गेला की पंतप्रधान आवाससाठी कुठले डॉक्युमेंट लागणार, कुठले निकष आहे, त्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागतोय. 7/12 करण्यासाठी, तुमचा कमी जास्त परिपत्र करण्यासाठी किंवा अशा प्रकारचे जे काही रेव्हेन्यू निगडीत विषय आहे ते करायला तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये जावं लागते. तिथून तुम्हाला माहिती घ्यावं लागते. त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचे स्पेशली लोकांचा खूप वेळ जातो, आणि ग्रामीण भागाचे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक दिवशीचा वेळ खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक दिवसाचे जे काम आहे त्याच्या आधारावर त्याचा पगार जे आहे ते डिपेंडेंट असतो. भारत शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने हा नवीन उपक्रम चालू केला. त्याच्या अंतर्गत हा डिसाईड केला गेला की लोकांनी येण्याची ऐवजी, म्हणजे लोक आपल्या ऑफिसमध्ये येतील त्याची ऐवजी आपण त्याच्या घरीपर्यंत जाऊ आणि त्या लोकांना एकत्रित बोलवू, आणि ते एकत्रित बोलवून एकच ठिकाणी सर्व जे शासनाची स्कीम आहे त्याचा लाभ एकच वेळी आपण सर्व लोकांना देऊ. आणि हा जे संकल्प आहे, हा जे आपला एक टार्गेट होता, त्याच्या अंतर्गत हा विकसित भारत संकल्प यात्रा चालू झाली. त्याच्या अंतर्गत आपण सर्व विभागांना एकत्रित बोलवतो आहे. ग्रामीण भागाचे लोक जे काही एक पर्टिक्युलर स्कीमसाठी किंवा 5 स्कीमसाठी किंवा 10 स्कीमसाठी जेवढी स्कीम चालू आहे त्यासाठी पात्र आहे, त्याला आपण एकत्रित लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागाची जनतेला होत आहे. 17 पूर्तता जर आम्ही सांगितला तर आतापर्यंत आपल्या जिल्ह्याचे जवळपास 3.5 लाख लोकांनी विकसित भारत संकल्प यात्रामध्ये आले आणि वेगवेगळे स्कीमचा लाभ घेतला. 50,000 पेक्षा जास्त लोकांच्या हा यात्रामध्ये मात्र आरोग्य तपासणी झालेली आहे. आपण नेहमीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आरोग्य तपासणी घेतो, त्याच्यामध्ये TB, सिकल सेल अशा प्रकारचे जे वेगवेगळे आजार असतात त्याची तपासणी करतो, आणि जे कोणी आरोग्यावर कोणाचे काही कष्ट असेल तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. तर हा यात्राच्या द्वारे आपण लोकांची आरोग्य तपासणी सुद्धा घेत आहोत. उज्ज्वला योजना अंतर्गत जे काही लाभार्थी सुटलेले आहेत ते प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. कृषी विभागाची वेगवेगळी स्कीम चालतात. सॉइल हेल्थ कार्ड, ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपण खूप फोकस करतो आहे. तर ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करायला कुठले निकष असले पाहिजे, कुठल्या प्रकारचा तांत्रिक ज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांना असला पाहिजे, तेही सुद्धा आपण हा विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येक शेतकरीला देण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने जे निकष ठेवलेले आहेत त्याचे पुढे जाऊन सुद्धा 17 जिल्ह्यामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. उदाहरणतः आज हा गावामध्ये आपले तहसीलदार मॅडमने आणि प्रांत मॅडमने एक नवीन उपक्रम चालू केला. त्याच्यामध्ये 98 पासून जे प्रकल्पग्रस्त होते, ज्याच्या अजूनही 7/12 नाम आलेलं नाही आहे, त्याच्या 7/12 नाम आजच करून घेण्यासाठी त्याने नवीन प्रकल्प आज या ठिकाणी या यात्राच्या निमित्ताने चालू केलेला आहे. त्याचे पुढे जाऊन जेव्हा हस्तलिखित आपले जे रेव्हेन्यूचे कागद होते ते जेव्हा आपण संगणकीय पद्धतीचा वापर करून ऑनलाईन केले तेव्हा बरेचशी त्रुटी झाली होती. तर त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी सुद्धा हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येक जे माणूस आहे त्याच्या सुधारण्यासाठी आज ह्या कार्यक्रमाद्वारे आपण प्रयत्न करत आहोत. आज एक मॉडेल आपल्या समोर आहे की नेहमीप्रमाणे काय असतो की एक पर्टिक्युलर विभाग त्याचं काम बघतो आणि दुसरा विभाग त्याचा बघतो. असं न करता सर्व जे विभाग आहे त्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि कन्व्हर्जन्स आणि कोऑर्डिनेशनने काम केलं पाहिजे. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. शेवटी आपण सर्व प्रशासकीय अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, त्याचा उद्देश हाच आहे की जे आपले ग्रामीण भागाचे किंवा शहरी भागाचे जे कोणी आपली जनता आहे त्याची शासनाला काही मदत दिली पाहिजे, ते मदत आपण सर्व लोकांना एकत्रित मिळून दिली पाहिजे.
लोकांना जे हेलफाटे मारायला लागते माहितीसाठी, डॉक्युमेंट पूर्तता करण्यासाठी, तसा हा 21वी सदीमध्ये नाही झाला पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला मदत दिली पाहिजे. आणि त्यासाठी शेवटी जिल्हाधिकारी म्हणून आम्ही सर्व जे या ठिकाणी आपले जे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी बसलेले आहेत त्यालाही आम्ही विनंती करेल आणि आव्हान करेल की तुम्ही सुद्धा आपलं जे काम करण्याचा जे एक कार्यशैली असतो, कार्यपद्धत असतो, त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे. आपल्याला अपेक्षित असं असतो की लोक आपल्याला डॉक्युमेंट्स गोळा करून देणार, तसं नाही आहे. लोकांचे डॉक्युमेंट गोळा करणे, त्याला सविस्तर माहिती देणे, त्याची पूर्तता करणे, ते आपला काम आहे, त्याचं काम नाही आहे. माझ्याकडे जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोक येतात तेव्हा सर्वात मोठी तक्रार त्याची हाच असते की साहेब, आपले कर्मचारीने मला सांगितलं की आमचा हा डॉक्युमेंट पूर्ण नाही आहे, ते तुम्ही आणा. तर असं नसला पाहिजे. उलटा आपल्याला त्याची मदत केली पाहिजे की तुमचा हा डॉक्युमेंट पूर्ण नाही आहे, ते आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, ते मार्गदर्शन आम्ही करतो आणि आमच्या कर्मचारी तुमच्या सोबत जातील, ते आमच्या कर्मचारी तुमच्या मदत करतील. आणि जे काही शासनाची स्कीम आहे, पंतप्रधान असेल, राशन कार्ड असेल, उज्ज्वला स्कीम असेल, त्याची सर्व सविस्तर माहिती देऊन तुमचे डॉक्युमेंट पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि नक्की आम्ही राबवणार. असा जर तुम्ही सर्व लोकांनी ठरवला तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो, खूप विश्वासाने सांगू शकतो की येणाऱ्या वर्षात 2 वर्षात आपण सर्व लोकांनी सर्व स्कीमचे लाभ देऊन टाकणार. आणि त्याच्यानंतर आपले जे देशाचे जे लोक आहे, नागरिक आहे, त्याच्या एवढं सक्षमीकरण होऊन जाईल की उलटा हे लोक आपली शासनाची मदत करणार, हे लोक आपल्याला टॅक्स देणार, हे लोक जे आहे ते रोजगार निर्माण करणार. आणि शेवटी विकसित भारत तेव्हाच होऊ शकतो तेव्हा सर्व स्कीमाचा लाभ देऊन आपण लोकांना त्याचे पावर अशा पद्धतीने उभे करू की ते लोक आपले देशाचा एक खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स पेयर म्हणून तयार होतील. आणि तेच आपला विकसित भारत यात्राचा उद्देश आहे. 2047 पर्यंत येणारे 24-25 सालामध्ये आपले देशाला आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये नंबर 1 करण्यासाठी खूप महत्वाचं आहे की सर्व जिल्हा प्रशासकीय अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक, सर्व सिव्हिल सोसायटी, सर्व मीडिया, त्या सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं पाहिजे, त्रुटी काढली पाहिजे, पण त्या त्रुटीवर निराकरण करण्याचा आपण सर्व लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सर्व जर आपण सर्व एकत्रित केला तर 100% आम्हाला विश्वास आहे की 2047 पूर्वीच आपला देश जे आहे ते संपूर्ण विश्वामध्ये नंबर 1 होऊन जाते. आज या ठिकाणी आपले केंद्रीय मंत्री माननीय अजय मिश्रा सर आले, ते दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले आहे आणि नेहमीप्रमाणे ते भारतीय शासनाचे जे स्कीम चालतात त्या संदर्भात आपले जिल्ह्याचे मार्गदर्शन करतात. तर त्याचा मी एकदा परत धन्यवाद देतो. आणि आमचं जे मार्गदर्शन आणि आमचे जे शेवटी आणखीन एक गोष्टी सुटली आमची, सातारा जिल्ह्यामध्ये आपण एक महत्वाकांक्षी उपक्रम चालू केलेला आहे. सांगली आपले जवळचा जे जिल्हा आहे सांगली जिल्हा, त्याने 2 खूप महत्वाकांक्षी उपक्रम राबवले आहे. ते उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण करत आहोत. आमचा असा विश्वास आहे की कुठल्याही समाजाला जर आपल्या पुढे घेऊन जायचे असेल तर त्या समाजाचे त्या जिल्ह्याचे जे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते सदृढ आणि सक्षम असले पाहिजे. ते शहरी भागामध्ये जसे प्रायव्हेट इंग्लिश कॉलेज असतात, इंग्लिश स्कूल असतात किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तसे झाले पाहिजे. तर हा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू केला आहे. आपला उद्देश असा आहे की येणाऱ्या 1 वर्षात आपले जिल्हा जेवढे PSC आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ते संपूर्ण त्याची कायापलट होऊन प्रायव्हेट हॉस्पिटल सारखे झाले पाहिजे. ते उपक्रम आपण चालू केलेला आहे ऑलरेडी आणि डिसेंबरपर्यंत तो काम संपेल. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण असा उद्देश ठेवलेला आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये 600 गावामध्ये आपण 600 आदर्शशाळा निर्माण करणार आहेत. आणि त्या आदर्शशाळा म्हणजे काय की शहरी भागामध्ये जे प्रायव्हेट स्कूल असतात ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे वर्गखोल्या, सायन्स लॅब, कम्प्युटर लॅब, लायब्ररी, क्रीडा अंगण, शौचालय, पाणी सोबत कंपाऊंड वॉल, हे सर्व गोष्टी आपण उपलब्ध करून देत आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना आपण वेगळा ट्रेनिंग देत आहोत. तर ते उपक्रम आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आणि मला खूप अभिमान आहे की या गावामध्ये ऑलरेडी आदर्शशाळा मंजूर झालेली आहे. आणि आताच मी माहिती बघितली की धैर्यशील कदम साहेबांचे प्रयत्नाने आज या गावामध्ये 5 कोटी रुपये आदर्शशाळासाठी निर्माण या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि त्याचा खूप चांगला त्यांनी प्लॅनिंग तयार केलेला आहे.
म्हणजे जे काही गोष्टी आदर्शासाठी आम्ही तयार केले होते, आम्ही निकष ठेवले होते, ते त्याने ऑलरेडी त्याच्या स्तरावर करून घेतलेले आहे. तरी सुद्धा त्या शाळामध्ये जे काही कमतरता लागणार तर ते निधी आपण DPCच्या द्वारे आज या गावामध्ये उपलब्ध करून देऊ. ते जिल्हाधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आणि कुठलीही गोष्टीची आणखीन काही मदत लागतील शिक्षकासाठी किंवा असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल तर तेही आपण उपलब्ध करून देऊ. पण जसं की मी मागेही सांगितलं की शासनाची कुठलीही स्कीमला जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. एक शैक्षणिक क्रांती आणण्यासाठी जे आपला प्रयत्न आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती आली पाहिजे तर त्यासाठी लोकांचा सहभागही खूप महत्त्वाचा असते. प्रत्येक जे नागरिक आहे आपल्या गावात ते शाळासोबत जुडला पाहिजे. आता धैर्यशील कदम साहेब सांगत होते की त्याने हाच शाळामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर तेव्हा असं असतं की तेव्हाचे जे लोक आहे आपले जे सर्व जे आज प्रत्येक फील्डमध्ये जे पुढे आहे त्या सर्व लोकांनी प्राथमिक शाळामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर मागे पण थोडे आपली प्राथमिक शाळा हळूहळू मागे लागली होती तर त्याला आता परत आपल्याला सदृढ करण्याची गरज आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्व लोक सहभाग द्यावा. तुमची शाळा जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी नाही तर कमीत कमी महिन्यामध्ये जाऊन आणि एकदा बघा की शाळामध्ये काय चाललं आहे. ग्रामसभा जेव्हा आपली असतात तेव्हा सरपंचांना मला विनंती राहील की जे पहिला तुमच्या गावाचा जे विषय असला पाहिजे ते शाळेचा असला पाहिजे की शाळामध्ये काय चाललं आहे. तसं जर आपण करून गेला तर 100% आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लिटरेसीचा जे रेट आहे ते चांगला आहे पण ते गुणवत्ताच आहे. लिटरेसी झाली पाहिजे, साक्षरता झाली पाहिजे, ते आपण अचीव करू शकतो. आपल्या ग्रामीण भागाच्या जनतामधूनच आपले जे तरुण बालक बालिका आहे त्याला इंजिनियर डॉक्टर म्हणून आपण तयार करू शकतो. आपण सर्व लोकांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिले. खूप मोठ्या संख्येने तुम्ही लोक आलेले आहे. खूप शांतप्रमाणे आमचे 2 शब्द ऐकले त्यासाठी तुम्ही सर्व लोकांचा धन्यवाद. शासन आपल्या दारी एक सुंदर अशी संकल्पना सरकारची आहे पण त्याचबरोबर मी आलो तर वेगळ्या कारणासाठी. येत्या 22 तारखेला ह्या देशातील तमाम सर्वच नागरिक, इथं काय हिंदू मुस्लिमचा वादच नाही काय, ह्या देशातील जो नागरिक आहे त्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण सूचना आहे की आपण ज्या देशात जन्मलोय पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते प्रभू रामचंद्रांच्या मंगल अष्टक आपल्या अक्षर आहे. हमारा सौभाग्य है कि आज केंद्रीय मंत्री अमित जी मिश्रा साहब यहाँ आए और इधर आमंत्रण दिए अपने गांववासियों को. जिधर पार्लियामेंट में कायदा पास हुआ अयोध्या मंदिर का उसमें से वो सदस्य भी है. त्याचबरोबर आपल्या सर्वांना एक विनंती करेन की येत्या 22 तारखेला आपण सर्वांनी आनंदानं सकाळी गुढी उभ्या करा. दुपारच्या वेळेला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, योगी आणि संघ सर्जनचाचक हे तिघही त्या ठिकाणी कार्यक्रम करतील. प्रत्येक गावामध्ये स्क्रीन तयार करून हा कार्यक्रम बघा आणि संध्याकाळच्या वेळेला गावातील असं कुठलं मंदिर शिल्लक ठेवू नका, तिथे दिवे लावा आणि रामाचा विचार आपल्या जवळ करा. ह्या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे लाडके मित्र अतुल बाबा भोसले ज्यांचं कार्य फार मोठं आहे ह्या मतदारसंघामध्ये. मिश्रा जी सर आपको एक बात बताता हूँ, हमारे इधर का कोई भी पेशेंट जाने दो उसके पास पैसा रहो मत रहो पर एक में ऐसा हॉस्पिटल है कि एक फोन लगाने के बाद उसका बिल माफ कर देते हैं. इतने अच्छे आदमी आपकी पार्टी में, हमको कोई हाँ उनको मैं विनंती करता हूँ कि वो अभी शेड्यूल का प्रोग्राम चल रहा है, बड़ा हॉस्पिटल होने वाला है, उसमें आपका भी सहयोग और केंद्र में कुछ प्रॉब्लम रहेगा तो वो सॉल्व करो. और ये आदमी इतना अच्छा है कि उनका कृष्णा हॉस्पिटल नाम जैसा है और वो साथ के बगल में जो बैठे वो धैर्यशील दादा है, वो भी छोटे से घर से आज इतने बड़े पोस्ट पे गए, इनको भी आशीर्वाद दो. और आपको विनंती करता हूँ, हमारे एक आश्रम है इधर सातर जी, बहुत बड़े प्राचीन जयराम समित संत करके थे. हमारा दुर्भाग्य ऐसा है कि सरकार ने बहुत करोड़ मदद दी है पर हमको अभी तो कुछ मदद नहीं है. वो प्राचीन इमारत है, आपके सहयोग से वो दुरुस्त हो जाए इतने बोलते हो. रामकृष्ण. धन्यवाद. आणि अतुल बाबा भारत माता की जय श्रीराम. खरं तर मी बोलणार नव्हतो कारण मी नेहमीच आपल्या समोर बोलत असतो. आज या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आपल्याशी बोलायला आलेले आहेत आणि ते बोलायला येत असताना एका बाजूला जिल्हाधिकारी आहेत आणि या जिल्ह्यातले सगळे प्रमुख अधिकारी आज या गोरेगाव वांगीमध्ये, हा नुसता गोरेगाव वांगीचा कार्यक्रम नाहीये, हा या कुशेसावळी जिल्हा परिषद गटात या ठिकाणी विक्रम बाबांच्या पुढाकारानं घेण्यात आलेला हा कार्यक्रम आहे.
आपण बघताय आजूबाजूला जवळजवळ इथंच 20 स्टॉल आहेत, पलीकडे 10 स्टॉल आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब जनतेला, या भागातील लाभार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत काय ज्या आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी योजना केलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी या योजना जनकल्याणाच्या केल्या आहेत, त्या पोचवायच्या साठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय मिश्रा साहेब, आदरणीय व्यासपीठ, खरं तर अजून बोलायला एक दोघांना मग मनोजदादा आहेत, वेताळ साहेब आहेत, सगळ्यांना बोलायची गरज संधी या ठिकाणी मिळायला पाहिजे. परंतु मिश्रा साहेबांना या ठिकाणी आज संध्याकाळी 10:30 वाजता दिल्लीला पोहोचून पंतप्रधानांची मीटिंग अटेंड करायची आहे, त्यामुळं थोडं टाइमचं कंट्रोल आहे. मी सगळ्यांना तीच माफी मागतो आणि एवढंच सांगेन की गेल्या 10 वर्षामध्ये मेरा देश बदल रहा है, मेरा देश बदल रहा है. गरिबांना कुणाची गॅरंटी आहे तर गरिबांना मोदींची गॅरंटी आहे. आज मी बिस्ले साहेबांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करायला लावला. या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं या कराड उत्तर मध्ये जवळजवळ 30 ते 40 हजार लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आणि त्यासाठी आमची सगळी यंत्रणा काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते काम करतात आणि सगळ्यात महत्वाची आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत योजनेत आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा, मी त्यावर जास्त बोलणार नाही. परंतु आज गोरेगाव वांगीसाठी आदरणीय मंत्री साहेबांनी 5 कोटीची आदर्श शाळा पंतप्रधानांना जशी अपेक्षित आहे, कारण मला सुद्धा लगाव है, मैं सुधा या सर मैं भी इस स्कूल में 4ठी कक्षा तक पढ़ा हूँ, तो मेरा लगाव बहुत है इसमें. तो ये जैसा मैं अभी देखता हूँ इधर उधर जाके, तो मेरा गांव है, मैंने यहाँ जन्म लिया है, इधर पढ़ा बड़ा हुआ हूँ, तो मेरा भी कर्तव्य है. इसलिए कलेक्टर साहब से बात करके, सीओ साहब से बात करके ये शाला अच्छी बनाने की हमने सोच ली है. इसलिए सब योजना से 5 करोड़ रुपए की शाला इधर अगले साल तक बन जाएगी. 1 करोड़ 80 लाख का जो रास्ता है, दोनों बाजू गटर करेंगे, उसको कॉन्क्रीटीकरण करेंगे और हमारी देश से 30 लाख रुपये 30 लाख रुपये आपण अंतर्गत कॉन्क्रीटीकरणासाठी दिलेले आहेत. आणि आदरणीय गिरीश महाजन साहेब जे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून 25-15 या निधीतून 50 लाख रुपये ग्रामपंचायतचे कार्यालय बांधण्यासाठी या ठिकाणी मंजूर केलेले आहे. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जातीमधून आमचा रामोशी समाज आहे आणि या रामोशी समाजाला जो एनटी मध्ये येतो त्याला त्या खंडोबाच्या मंदिराच्या समोरचं सभामंडप बांधायसाठी जवळजवळ 16 लाख रुपये तांडा वस्तीतून आमचे मंत्री अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. कलेक्टर साहेबांच्याकडे प्रस्ताव सादर आहे की या जिल्हा परिषद गटातील 16 गावांमध्ये तलाट्यांसाठी तलाटी का कार्यालय भी सर आपने प्रपोज करके गवर्नमेंट को भेज दिया है. वो भी हमारे रेवेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील जी मंजूर कर रहे. मी आपल्या एवढंच सांगेन की सरकार आपल्या दारी आहे, शासन आपल्या दारी आहे, शासन आपल्यासाठी आहे, आपल्या योजना राबवायसाठी आहे. मी एवढं सांगेन, कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे हातभार होत. या शाळामध्ये कोरोना सेंटर आपण काढलं, लोक पटापट आपल्या डोळ्यात देखत मरत होत आणि आपल्या बहादर पंतप्रधानांनी या लसीचं उत्पादन 8 महिन्यात केलं आणि या देशातल्या 140 कोटी लोकांना जिवंत ठेवायचं काम केलं. 140 कोटी लोकांना लस दिली, 240 कोटी डोस दिले, 280 कोटी डोस दिले, बूस्टर डोस दिला आणि आपले काम धंदे गेले. आपण काम नाही, धंदा नाही, नोकऱ्या गेल्या, खाण्याचे वांदे झाले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मोफत अन्नधान्य दिलं. 31 डिसेंबरला अन्नधान्य योजना संपत होती. आदरणीय मिश्रा साहेबांच्या मंत्रिमंडळानं मोदी साहेबांना पुढे 5 वर्ष तुम्हाला आम्हाला मोफत अन्नधान्य दिलेलं. तुमच्या आमच्या घरामध्ये एखादा कार्यकर्ता आजारी पडला, घर विकावं लागतं, शेती विकावी लागते, पोटचा गोळा असतो, काळीज असतं. कसल्या परिस्थितीत लेक वाचला पाहिजे, मुलगी वाचली पाहिजे, सून वाचली पाहिजे, आई वाचली
माझ्या विभागाच्या वतीने आपल्याला देत असतो. आपण लोकसभेचं प्रमुख आहात. या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढलं मोदी साहेबांनी, ते आपल्याला दिलेलं. काय आहे ती योजना? आजारी पडल्यानंतर 960 रोगावर 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार आपल्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणार. कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणार. आणि म्हणून शासन आपल्यासाठी काम करते. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा नरेंद्र मोदी सर या देशाला वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहेत. नरेंद्र मोदी है, मोदी है तो, मोदी है तो, आणि म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे. मी जास्त काय बोलणार नाही. आपल्याला मंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकायचं. मी एवढंच सांगेन, येत्या 22 तारखेला विठ्ठल स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या भागामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे. 520 वर्षानंतर रामाचं या ठिकाणी आपल्या घरामध्ये राम राहायला जात आहेत. 3.5 लाख लोकांनी आपला ध्येय ठेवले राम मंदिर व्हावं म्हणून. राम मंदिर कुणी एका जातीचं नाही, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन, 18 पगड जाती 12 बोलतीदारांना बरोबर घेऊन आमच्या प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब काम करतात. राम हे देशाचं प्रतीक आहे. राम हे संस्कृतीचं प्रतीक आहे. ते कुणी एका धर्माचं नाहीये. राम ही एक संस्कृती आहे. म्हणून त्या 22 जानेवारीला याची ध्येय, याची डोळी आपल्याला तो योग आलाय. मरणारे मेले, शहीद होणारे गेले, परंतु आपण जिवंत याच डोळ्यानं या जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर राम मंदिर अयोध्येमध्ये होते. आपल्या सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची आहे, गुड्या उभ्या करायच्या, रांगोळी काढायची आहे, महिलांनी दीपोत्सव साजरा करायचा आहे. राम वनवासातून परत येणार आहेत. या देशात हा देश रामाचा, रामाला राहायला घर नव्हतं. म्हणून आपण सगळ्यांनी ही हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती, रामाची संस्कृती जतन करायची आहे. मोठा जश्न करून जल्लोषात आपण हा त्योहार साजरा करूया. मैं मिश्रा जी को एक वचन देता हूँ. सर, जो 10 साल में आपने योजनाएं बने, गरीब कल्याण की योजना बनाई, वो योजनाएं असल में लोगों के पास गई है. हमारे सभी अधिकारी बहुत अच्छे से काम करें, लोगों के लिए काम करें, जन जन के लिए काम करें, जन जन को ढूंढकर ये योजना उनके पास पहुंचाने के लिए काम करें. बहुत अच्छा काम इधर चल रहा है. आप अगले बारी आपके नेतृत्व में, मोदी सर के नेतृत्व में सरकार आएगी तो और ज्यादा योजनाएं आप डिक्लेयर करो, हम उसका इम्प्लीमेंटेशन करेंगे. आप आए, यहाँ पधारे, आपका स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद आदरणीय धैर्यशील दादा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, पाडा लोकसभेचे त्यांचं स्वागत करूया. या देशाचे केंद्रीय गृह राज्यमंत्री आदरणीय अजयजी मिश्रा साहेब. बहुत बढ़िया बजाय, बहुत अच्छा, वेरी गुड, वेरी गुड, बहुत बढ़िया. भारत माता की जय. आज आपके गांव में विकसित भारत संकल्प यात्रा आई. इस यात्रा में मेरे साथ उपस्थित आपके क्षेत्र के लोकप्रिय नेता श्री अतुल भोसले बाबा जी, भारतीय जनता पार्टी के सम्मानित जिला अध्यक्ष धैर्यशील कदम जी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की महिला मोर्चे की प्रदेश उपाध्यक्ष चित्रा ताई, आपके जिले के सम्मानित जिलाधिकारी श्री जितेंद्र डूडी जी, पुलिस अधीक्षक श्री समीर शेख जी, जिला परिषद के सदस्य महादेव भोले जी, मनोज जी, आदरणीय विठ्ठल स्वामी महाराज जी, अन्य उपस्थित सभी सम्मानित पदाधिकारीगण, अधिकारीगण, कर्मचारीगण, कार्यक्रम में उपस्थित समस्त भाइयों बहनों और पत्रकार मित्रों. अभी मुझसे पूर्व वक्ताओं ने कई बातों का यहाँ पर जिक्र किया. धैर्यशील कदम जी ने आज जिन योजनाओं का शुभारंभ हुआ आपके क्षेत्र में, वो विकास की योजनाएं बड़ा प्रभाव डालेंगी, उनका जिक्र आपसे किया.
जिलाधिकारी ने हमारी जो केंद्र सरकार की, प्रदेश सरकार की ऐसी बहुत सारी योजनाओं के साथ साथ क्षेत्र में विकास के कार्य कैसे हो रहे हैं और सरकारी विभागों का किस तरह का सहयोग रहता है, उस दृष्टि से उन्होंने आप सबसे बातचीत की। वास्तव में आज देश के लोगों में मोदी जी की सरकार ने पिछले 10 वर्षों में जो काम किया है, उससे उनके जीवन की न केवल जरूरतें पूरी हुई हैं, जीवन जीने की सुविधाएं बढ़ी हैं और जीवन में एक सकारात्मक परिवर्तन आया है। आप सब लोगों ने 2014 में बड़े विश्वास के साथ श्री नरेंद्र मोदी जी के हाथ में एक बहुमत की सरकार दी थी। हमारे प्रधानमंत्री जी ने उस समय जो हमारे देश की बड़ी चुनौतियां थी, उनके बारे में विचार करके योजनाएं बनाई। 2014 में इस देश की आजादी का 67 वर्ष पूरा हो चुका था, लेकिन जब हम देश और देश के लोगों की तरफ देखते थे तो प्रधानमंत्री जी कहते हैं कि हमारे सामने एक बहुत बड़ा वर्ग ऐसा था जिसको जीवन जीने की जो आवश्यकताएं हैं वही नहीं पूरी हुई थी। लोगों ने बहुत उम्मीदों के साथ स्वतंत्रता का इंतजार किया था। उस दौरान जिन लोगों ने अपने संघर्ष, त्याग और बलिदान से इस देश को स्वतंत्र कराया, उनके बारे में जहां प्रधानमंत्री जी ने सोचा कि ऐसे बहुत सारे लोग हैं और ऐसा पहले के लोगों ने भी सोचा, लेकिन वो उम्मीदें पूरी नहीं हुई थी। 67 साल के बाद जब प्रधानमंत्री जी ने अपने देश और देश के लोगों की तरफ देखा तो लगा कि बहुत सारे लोग ऐसे हैं जिनके पास घर नहीं है, घर है तो घर में शौचालय नहीं, घर और शौचालय भी है तो पीने का पानी नहीं है, लकड़ी में खाना बनाने के कारण, खुले में शौच जाने के कारण अनेकों बीमारियां हमारे देश में लोगों को हो जाती थी। दवाओं की उचित व्यवस्था नहीं थी। कई बार हम आर्थिक कारणों से अपने परिवार के लोगों को समुचित इलाज नहीं दे पाते थे। अभी आपके यहाँ पीएम श्री विद्यालय का शुभारंभ हुआ। विद्यालयों की उचित व्यवस्था नहीं थी, विद्यालयों में स्तरीय शिक्षा मिल सके वो एक चुनौती थी। महिलाओं की अनेकों समस्याएं थी। महिलाओं में स्वास्थ्य को से लेकर के पोषण तक बच्चों की जो मृत्यु दर थी वो बहुत अधिक थी। प्रसव के समय माताओं की मृत्यु दर बहुत अधिक थी। ऐसे अनेकों चुनौतियां हमारे देश के सामने थी। हमारे प्रधानमंत्री जी ने जब उन पर आप लोगों ने विश्वास किया, उन्होंने तय किया कि हम लोगों के जीवन में परिवर्तन लाने के लिए काम करेंगे। और परिवर्तन लाने के लिए उन्होंने एक वाक्य दिया, वो वाक्य ज्ञान। उन्होंने उसका शॉर्ट में नाम दिया ज्ञान। ज्ञान को अंग्रेजी में उसकी स्पेलिंग होती है GYAN, ज्ञान। तो उन्होंने कहा ये ज्ञान को ही आधार बना करके हमको इस देश का विकास करना है। ज्ञान से उन्होंने क्या कहा, जी से जो हमारे गरीब और कमजोर वर्ग के लोग हैं उनके लिए काम करना है। वाई से उन्होंने कहा हमारे देश का जो यूथ है, नौजवान है, उसके लिए काम करना है। ए से उन्होंने कहा हमारे देश के अन्नदाताओं के लिए काम करना है, किसानों के लिए काम करना है। और एन से कहा हमारे देश की नारियों के, महिलाओं के सम्मान के लिए काम करना है। और इस चारों बिंदु पर अगर हम काम करेंगे तो हमारा देश विकसित होगा। और उस दृष्टि से हमारी सरकार ने अनेकों योजनाएं बनाई। हमने अपने देश में जो ऐसे वर्ग के लोग थे उनको चिन्हित करके उनकी कैसे जरूरत पूरी हो, उसमें बड़े पैमाने पर काम किया।
पिछले 9.5 वर्ष से ज्यादा इस सरकार को सत्ता में हुआ है। इस 9.5 वर्ष में हमने 4 करोड़ से ज्यादा परिवारों को घर उपलब्ध कराए, 11 करोड़ से ज्यादा घरों में शौचालय बनाए गए, 10 करोड़ से ज्यादा परिवारों को उज्ज्वला गैस का कनेक्शन दिया गया है। अगर नेशनल हाईवे सड़कों की, बड़ी सड़कों की बात करें तो लगभग 70,000 किलोमीटर सड़क हमने पिछले 9.5 साल में बनाई है। पीने के पानी का हम लोगों ने जो सर्वे कराया था, हमारे देश में 19.5 करोड़ परिवार ऐसे जो गांवों में रहते हैं। उनमें जब हमारे प्रधानमंत्री जी ने सर्वे कराया कि कितने ऐसे परिवार हैं जिनके पास पीने का साफ पानी है, तो जानकारी आई कि हमारे देश के केवल 2 करोड़ 68 लाख परिवार हैं जिनके पास पीने का साफ पानी है। आप कल्पना करिए, 19.5 करोड़ में केवल 2 करोड़ 68 लाख लोग थे, यानी लगभग 15 से 16% लोगों के पास पीने का साफ पानी हमारे देश में उपलब्ध था। 1 लाख से ज्यादा गांव ऐसे थे जहां बिजली की लाइन नहीं पहुंची। 1.5 लाख गांव ऐसे थे जहां जिनको पक्की सड़कों से जोड़ा जाना जरूरी था। अनेकों परिवार, जिसे मैंने जिक्र किया, टॉयलेट नहीं था। इन सारी चुनौतियों को हमारी सरकार ने बहुत संवेदनशीलता से स्वीकार किया और उन पे हमने बड़े पैमाने पर काम किया। पिछले 9.5 साल में अब इस देश का कोई गांव ऐसा नहीं है जहां बिजली की लाइन नहीं पहुंचती, कोई सड़क ऐसी नहीं है 250 तक की आबादी को जिसको हमने पक्की सड़क से जोड़ नहीं दिया। नेशनल हाईवे का इतना विस्तार हुआ है, जहां कभी आप जाते होंगे, हमारे बुजुर्ग लोग होंगे, आप लोग कभी पहले जाते होंगे सतारा या पुणे, तो कितना घंटा लगता था? कितने घंटे लगते थे बताओ? 3 घंटा। अभी कितना लगता है? आधा घंटा। अब ये 3 घंटा की जगह कितना हो गया? आधा घंटा। सतारा आधा घंटा में पहुंचते, और आधा घंटा जो 2.5 घंटा बचा, उसका कुछ तो उपयोग होता होगा। समय भी पैसा ही होता है। समय का सदुपयोग करने से न केवल हमारे सुख वृद्धि होती है, हमारी आर्थिक क्षमता बढ़ती है, हमारी जो हम काम करते हैं उसमें हमको सहयोग मिलता है, काम करने के घंटे फालतू बचते हैं। ऐसे अनेकों परिवर्तन हुए। पीने के पानी की बात अभी मैं कर रहा था, अभी हमारा नवंबर 2023 का आंकड़ा है, 13 करोड़ से ज्यादा परिवारों को हमने पीने का साफ पानी उपलब्ध करा दिया है। आप कल्पना करो, लगभग 70 साल में 2 करोड़ 68 लाख लोग, और पिछले 9.5 साल में 13 करोड़ में 2 करोड़ 68 लाख घटाओ, 10 करोड़ से ज्यादा परिवारों को पीने का साफ पानी पहुंचा दिया है। और दिसंबर 2024 तक कोई घर ऐसा नहीं बचेगा जहां पीने का साफ पानी पहुंच न जाए। ये काम करने की हमारी गति रही है। हम लोगों ने चाहा है, प्रधानमंत्री का ये सोच था कि लोगों के जीवन में सकारात्मक परिवर्तन आए, उनके जीवन की जरूरत पूरी हो। आपकी जरूरतें पूरी हुई है, घर, मकान, स्कूल, बिजली, पानी, स्वास्थ्य की सुविधाएं, आयुष्मान कार्ड, ये सब आपकी जरूरत है। और जब सुविधा बढ़ाने की बात हुई तो सुविधा ये होती है कि सतारा जाना है तो अच्छी सड़क हो, अच्छी बस हो, रेल से जाना है रेल की सेवा अच्छी हो, स्टेशन पर सुविधा अच्छी हो। आजकल आप लोग, बहुत सारे हमारे लोग हैं, ऑनलाइन आप बिजली का बिल जमा कर देते हो, ऑनलाइन फोन का बिल जमा कर देते हो, रेल का टिकट ऑनलाइन निकाल लेते हो, हवाई जहाज का टिकट भी ऑनलाइन आता है, बोर्डिंग पास बनवाना हो तो ऑनलाइन हो जाता है, खाना भी कई लोग मंगवा लेते हैं ऑनलाइन, फोन पर मंगवा लेते हैं। मंगवाते कि नहीं मंगवाते? ये क्या हुआ? ये सुविधाएं आपकी बढ़ी। अगर ध्यान नहीं दोगे कि 2014 से पहले हमारा जीवन कैसा था, तो 9.5 साल में जो परिवर्तन हुआ है वो समझ में नहीं आएगा। 9.5 साल पहले आपका गांव कैसा था? आप सतारा जाते थे तो सड़क कैसी थी? आप कहीं दूर गांव जाते थे तो रेल कैसी थी? आपका स्कूल कैसा था? आपका अस्पताल कैसे था? कैसी कैसी चुनौतियां थी। अगर आप वो पिक्चर एक बार आंख बंद करके सोचोगे
और फिर 9.5 साल बाद आज वाली पिक्चर देखोगे तो आपको समझ में आएगा कि आपके जीवन में कितना परिवर्तन हुआ है, कैसे जरूरतें पूरी हुई हैं और कैसे सुविधाएं बढ़ी हैं। ये हमारी यात्रा का पहला उद्देश्य। हमारा इस यात्रा के 3 बड़े उद्देश्य। पहला उद्देश्य ये है, पहले कोई सरकार नहीं आती थी। अभी जैसे जिलाधिकारी महोदय कह रहे थे कि हमारी सरकार आपके घर आई, आपको कुछ नहीं करना, हम सब कुछ करेंगे। पहले कोई अधिकारी कहता था? पहले तो नेता ही नहीं कहता था, अधिकारी की तो बात ही छोड़ कहते थे? नहीं कहते थे ना। अधिकारी तो बाद में आता जब पहले नेता की तरफ से पहल होती है। अधिकारी बहुत होशियार होते, सब चीजों को समझते हैं कि कैसी सरकार है, कैसा शासन है, वैसे काम करते। पहले नेता ही नहीं आते थे। नेता भी 5 साल के बाद ही आते होंगे ना। बताओ, पीछे वाले बताओ भाई, है बात की नहीं? 5 साल नहीं मिलते थे। आप भी 5 साल में बहुत नाराज होते होंगे कि अब की नेताजी को आने दो, अब की बताएंगे। बहुत गुस्सा होता था लोगों को कि 5 साल बताओ आए नहीं। लेकिन नेता इतना होशियार होता था, वो आपके गांव में भी आता था, आपको खुश भी करता था, आपकी ही चाय पीता था और आप फिर से तैयार हो जाते थे कि चलो कुछ बनाया नहीं तो बिगाड़ा नहीं, इसी को फिर से बोला। ऐसे होता था। लेकिन ये सरकार वैसी नहीं थी, ये प्रधानमंत्री ऐसे नहीं थे। जब हमारी सरकार बनी तो मैं आपको एक बहुत वैसी बात बता रहा हूं जो मंचों से भाषण में और सरकार के काम में नहीं दिखती है। जब हमारे प्रधानमंत्री शपथ लेकर के आए, उस समय मैं सांसद था 2014 में, तो उन्होंने एक सांसदों की बैठक की। उन्होंने कहा आप लोग, जैसे प्रधानमंत्री जी का स्वभाव है, बहुत सारी चीजें एकदम से कहते नहीं है। उन्होंने हम ही लोगों से पूछा, कहने लगे कि आप लोग तो चुनाव जीत के आए हो, बहुत खुश हो गए। तो ज्यादातर लोगों ने कहा हाँ हाँ बिल्कुल खुश है। कुछ जो सतर्क लोग थे वो चुप रहे। तो बोले हाँ जी सर। तो बोले तो अब खुशी को कैसे मनाना चाहते हो, कहाँ कहाँ जाओगे घूमने? तो तब लोगों को कुछ शक पकाए कि यार प्रधानमंत्री जी कुछ और पूछना चाहते। उन्होंने पूछा नहीं इतनी बड़ी खुशी मिली है तो कहाँ जाओगे, कैसे सेलिब्रेट करोगे, कैसे इसका उत्सव मनाओगे? तो लोग चुप रहे। तो प्रधानमंत्री ने फिर कहा कि हमारे पास 2 रास्ते हैं। एक रास्ता है, देश के लोगों ने आप पर भरोसा किया है, आप पर विश्वास किया है, आपको उनके भरोसे पर खरा उतरने का रास्ता है, जो कठिन रास्ता है। दूसरा वही रास्ता है जो आज तक नेता लोग करते रहे हैं, सरकार करती रही है, वो आसान रास्ता है। उन्होंने कहा मैं तो कठिन रास्ता चुनना चाहता हूं। आप लोग जैसे कितने लोग हैं जो मेरे साथ कठिन रास्ते पर चलेंगे या जो सरल रास्ते पर जाना चाहते हैं? अब प्रधानमंत्री जी का जैसा व्यक्तित्व है, उस समय तो किसी सांसद की ये हिम्मत नहीं थी कि सरल वाला रास्ता चुन ले। तो सब ने कहा कि नहीं कठिन वाला रास्ता ही सर चुनना है। और वो रास्ता हमने चुना। वो रास्ता इस देश का और देश के लोगों के लिए था। राष्ट्र को प्रथम रख के, राष्ट्र के नागरिकों को प्रथम रख करके इस देश के विकास का संकल्प लेना, ये हमारे प्रधानमंत्री और हमारी सरकार की प्राथमिकता थी और उस पर हमने काम किया। जैसे मैंने आपको कहा कि इस यात्रा का पहला उद्देश्य यही है। बहुत महत्वाकांक्षी और बहुत महत्वपूर्ण कार्यक्रम भारत सरकार का है। हमारे सारे अधिकारी, बहुत सारे मंत्रालय, बहुत सारे विभाग, केंद्र के, प्रदेश के, जिले के सभी अधिकारी इस यात्रा में लगे। ये यात्रा 15 नवंबर 2023 को प्रधानमंत्री जी ने प्रारंभ की थी। जिन 68 जिलों से यह यात्रा प्रारंभ हुई थी, उसमें लखीमपुर, जहां का मेरा लोकसभा क्षेत्र है, वहां से भी प्रधानमंत्री ने प्रारंभ किया था। और इस यात्रा को 25 जनवरी 2024 तक ये यात्रा हर देश के हर गांव में जाएगी। केवल आपके गांव में नहीं आएगी, हर गांव में जाएगी और हर शहर में जाएगी। माने इस देश के हर व्यक्ति से ये यात्रा संपर्क करने का एक बहुत महत्वपूर्ण साधन है। हम आपके बीच में आए हैं, हमारे नेता आ रहे हैं, मंत्री आ रहे हैं, हमारे सारे अधिकारी आ रहे हैं। ये पहली बार हो रहा है
कोई सरकार आपके बीच में आके पूछ रही है कि हमने ये आपने परीक्षा दी थी, हमने ये काम किया है, कितने नंबर दे रहे हो? मोदी जी को कितने नंबर दे रहे हो? काम अच्छा किया कि खराब किया? अच्छा किया है। तो जो लोग मानते हैं अच्छा काम किया है, जिन्होंने पास कर दिया मोदी जी को, वो लोग जरा हाथ उठाओ। बात रिजल्ट अच्छा आ गया, वेरी गुड। ये पहला हमारा उद्देश्य था कि आपके अनुभवों को इस यात्रा के माध्यम से हम जानकारी दें। ये इस यात्रा का पहला उद्देश्य है और ये पहली बार हुआ है। सरकार आपके बीच में आई, परीक्षा दी और आपने भी रिजल्ट कार्ड में पास कर दिया। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। दूसरा इस यात्रा का उद्देश्य, हमने बहुत सारे लोगों के लिए काम किया, ठीक है। ये देश लेकिन बहुत बड़ा देश है, बहुत सारी सुविधाएं बाकी हैं। आप सबने जैसे देखा कोविड का काल आया था तो उस समय पूरी दुनिया के कितने लोगों ने हमारे देश के ऊपर प्रश्न चिन्ह लगा दिया था कि देश तो बड़ी आबादी का देश है, इनके पास उतने स्वास्थ्य के संसाधन नहीं है, इस देश में बड़ी संख्या में कोविड का संक्रमण होगा, इस देश में बहुत सारे लोग मरेंगे बीमारी के कारण, भूख के कारण। ऐसे लोगों की हमारी जितनी दुनिया की एजेंसी है उन सबका यही आकलन था। लेकिन हमारे प्रधानमंत्री जी ने उस देश में जहां कभी छोटी छोटी दवा भी दुनिया के दूसरे देशों से आती थी, वहां न केवल वैक्सीन बनाई बल्कि वैक्सीनेशन का आंकड़ा भी तय समय में 200 करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन दे करके कोविड पर नियंत्रण करने का काम किया था ना। कोविड पर नियंत्रण रहा, संक्रमण को फैलने नहीं दिया। दुनिया जो हमको डर दिखा रही थी, उस डर पर हमने विजय प्राप्त की। आप लोगों ने भी, बहुत सारे लोगों ने वैक्सीन लगवाया होगा, लगवाया था ना? मेरे ख्याल में सबने लगवाया होगा। खाली वो लोग नहीं लगवाए थे जो कहते थे मोदी जी की वैक्सीन है, भाजपा वालों की वैक्सीन है, वो लोग नहीं लगाते थे। शुरू में नहीं लगाते थे, लेकिन जब लगा कोविड में फंस जाएंगे तो उन्होंने भी चुप से जाके चुपचाप लगवा लिया। पैसा तो नहीं लिया था। ये क्या, ये इस देश में हुआ है। अभी हमारे जिलाध्यक्ष कह रहे थे कि हमारे यहाँ फ्री अन्न की योजना है। वो योजना भी मोदी जी ने बहुत सोच समझ के बनाई थी। जब कोविड का संक्रमण काल हुआ, बहुत सारे लोगों का काम रुक गया था, आमदनी बंद हो गई थी। उस दृष्टि से हमारे सामने एक चुनौती थी और लोग कह रहे थे, दुनिया के लोग, कि इस देश में बहुत सारे लोग भूख से मर जाएंगे। 3.5 साल पहले ये योजना हमारे प्रधानमंत्री जी ने प्रारंभ की थी कि हम इस चुनौती के साथ कि हम अपने देश में किसी को मरने नहीं देंगे भूख के कारण। और वो चुनौती उन्होंने अन्न वितरण की योजना चला करके न केवल 3.5 साल चलाई और अगले 5 साल और वो चलने जा रही है, ऐसी घोषणा हमारे प्रधानमंत्री ने की। हमारे यहाँ कोविड में कोई भी व्यक्ति, दुनिया में कहीं मृत्यु हुई होगी भूख के कारण, लेकिन हिंदुस्तान में, हमारे भारत में एक भी मृत्यु कोविड में भूख के कारण नहीं हुई। कोई हुई? कहीं हुई हो तो बताओ। नहीं हुई। ऐसे सीना ठोक करके चुनौतीपूर्ण ढंग से सभा के बीच में पूछने की हिम्मत तभी होती है जब हमको लगता है कि हमने अपने काम को ईमानदारी से किया है। लेकिन ईमानदारी से करने के बाद भी बड़ी संख्या होने के कारण भी बहुत सारे लोग छूट गए। इस यात्रा का दूसरा उद्देश्य यही है, जैसे जिलाधिकारी महोदय ने अपने वक्तव्य में बताया कि जो लोग रह गए हैं, किसी को 1 योजना का लाभ मिला, किसी को 2 को मिला है, किसी में पात्रता सभी योजनाओं की है लेकिन लाभ 2 या 3 योजना का मिला है, उनके लिए भी हमको काम करना है। उस दृष्टि से ये हमारा दूसरा उद्देश्य है। हम आपके बीच में जानने के लिए भी आए हैं। हमारे सरकारी अधिकारी कर्मचारी आपसे आपकी जानकारी लेंगे। आपको लगता है कि आप में फला योजना के लिए पात्रता है, किसी विशेष योजना के लिए आपको उसका लाभ मिलना चाहिए लेकिन अभी तक नहीं मिला है, तो आप यहाँ पर रजिस्ट्रेशन कराइए। बेझिझक होकर के उस योजना का लाभ आपको कैसे मिलेगा उसके बारे में इन स्टॉलों पर जाकर के अपने प्रश्न को पूछिए। हम आपको उत्तर देंगे, हमारे अधिकारी कर्मचारी आपको सहयोग करेंगे और हमारे प्रधानमंत्री जी जो यात्रा लेके आए हैं, इस मोदी की गारंटी वाली गाड़ी से आपको ये
गारंटी देकर के मैं जा रहा हूं कि आप जानकारी दीजिए, 5 साल में कोई भी व्यक्ति ऐसा शेष नहीं बचेगा जिसकी सारी की सारी जरूरतें हम पूरी न करें। यह हमारा दूसरा उद्देश्य। और तीसरा उद्देश्य है कि हमारा देश बहुत तेजी से आगे बढ़ रहा है, तो हमारे देश को एक विकसित राष्ट्र बनाना है। जैसे मैंने शुरुआत में कहा कि ज्ञान, उन्होंने 60 नाम दिया कि ये ज्ञान ही हमारे देश को एक विकसित राष्ट्र बनाएगा। तो उस दृष्टि से जहां हम सबकी जरूरत और सुविधाएं बढ़े, इसके लिए जरूरतें पूरी हो, सुविधाएं बढ़े, उसके लिए काम कर रहे हैं। वहीं हम अपने देश के नौजवानों के लिए जो आने वाले 75 साल तक, 50 से 75 साल तक इस देश के विकास को सुनिश्चित करेंगे, देश के सम्मान को सुनिश्चित करेंगे, उनके लिए भी हम नई राष्ट्रीय युवा नीति लेकर के आए हैं, जिसमें स्वास्थ्य, शिक्षा, सामाजिक समन्वय, उनके अंदर नेतृत्व की क्षमता और इस राष्ट्र और विश्व के कल्याण के लिए काम करने के जैसे हमने कार्यक्रम तय किए हैं। और युवाओं को पूर्ण रूप से विकसित करना इसलिए भी आवश्यक है क्योंकि मोदी जी जैसे कहते हैं यही समय है, सही समय है। दुनिया भी आज आकर्षित है भारत की तरफ, और दुनिया भी ये मान रही है कि ये पूरी की पूरी सदी हमारे देश की है, भारत की है, और ये सदी हमारी हो, इसके लिए आवश्यक है कि हमारे जो नौजवान आज हैं वो 50 से 75 साल तक जो काम करने वाले हैं उनका सर्वांगीण विकास हो। ये हमारे ज्ञान का दूसरा शब्द वाई यानी यंग और जवान है, उनका भी सर्वांगीण विकास, ये हमारी चुनौती, उस पर भी हमने काम किया। तीसरा, अन्नदाता किसान। ये देश किसानों का देश है, कृषि प्रधान देश है। किसानों की स्थितियों में सकारात्मक परिवर्तन, उस दृष्टि से आपकी कृषि भूमि की जांच के साथ साथ खाद, पेस्टिसाइड का कितना उपयोग करना है, कैसे करना है, किसान सम्मान निधि, आपका किसान क्रेडिट कार्ड, आपको कम ब्याज पर सहकारी समितियों से कैसे लाभ मिले, कैसे बीज और खाद की उपलब्धता आपकी आवश्यकता के अनुसार बनी रहे, अच्छे बीज मिले, कम जमीन में अधिक उत्पादन हो, और जो उत्पादन हो उसका पूरा का पूरा लाभकारी मूल्य आपको मिले, उस दृष्टि से सरकार काम कर रही है। और उसके भी परिणाम हमको दिखाई देने प्रारंभ हो गए। क्योंकि मेरी फ्लाइट भी है इसलिए मैं 60 में बता रहा हूँ, तो ये बहुत लंबा विषय हो जाएगा। और तीसरा, ये जो तीसरा मैंने बताया GYA, जो N है वो सबसे महत्वपूर्ण है। ये हमारी जो बहनें बैठी हैं इनकी बहुत बड़ी भूमिका है, क्योंकि ये देश इस तरह का देश रहा है जिसमें महिलाओं का सम्मान हजारों वर्ष पूर्व से हम करते आए। महिलाओं को केंद्र में रख करके हम परिवारों की संरचना करते हैं। कोई भी परिवार हो, उसके केंद्र में महिला ही होती है। माँ हो, बहन हो, बेटी हो, बहू हो, पत्नी हो, केंद्र में महिला ही होती है। महिला के आसपास ही पूरा परिवार इकट्ठा होता है। जैसे पटल होता है, वो चक्र होता है, अगर उसके केंद्र से महिला को निकाल दो तो परिवार कहीं होता नहीं, परिवार समाप्त हो जाता है। दुनिया की बहुत सारी एजेंसी कहती है कि देश वही विकसित होता है जिसके 60% नागरिक कम से कम 10 घंटे काम करते हैं। प्रधानमंत्री जी ने जब इस विषय पर चर्चा की तो उन्होंने कहा कि हमारे देश में महिलाएं तो हजारों साल से 12-12, 14-14, 15-15 घंटे काम करती हैं। तो ये देश विकसित क्यों नहीं हुआ? इसको तो विकसित हो जाना चाहिए था, लेकिन क्यों नहीं हुआ? तो उन्होंने कहा कि क्योंकि नारियों का जैसी सहभागिता, जैसी उनकी सारी योजनाओं में उनकी जानकारी, उनकी सलाह लेना, उनको सम्मान देना, और घर से लेकर के बाहर तक भी जो निर्णय हो उसमें महिलाओं की सहभागिता होना, ये जब तक शुरुआत नहीं होगी तब तक ये राष्ट्र विकसित राष्ट्र नहीं हो सकता। और इसके लिए उन्होंने बड़े पैमाने पर काम किया। उन्होंने महिलाओं के स्वास्थ्य की जहां चिंता की, घरों में उज्ज्वला गैस के कनेक्शन, टॉयलेट्स बनाए, वहीं महिलाओं का टीकाकरण हो, उनमें जो खून की कमी हो उसकी निरंतर जांच हो, आवश्यकता अनुसार आंगनबाड़ी, आशा बहुएं हमारी ये बैठी है, इनके माध्यम से उनको दवाएं उपलब्ध हो, और साथ ही साथ संस्थागत प्रसव हो, मृत्यु दर कम हो, और बच्चों का भी टीकाकरण उचित समय पर हो, महिलाओं का टीकाकरण उचित समय पर हो, वो स्वस्थ होंगी, पोषित होंगी, तो हमारी आने वाली पीढ़ी भी राष्ट्र के निर्माण में बड़ा योगदान करने में सक्षम हो। ये उन्होंने किया। साथ ही साथ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटियों को शिक्षा देना, महिलाओं को आर्थिक रूप से ताकतवर बनाना, स्वयं सहायता समूहों को
माध्यम से महिलाओं को सीधे सीधे आर्थिकी से जोड़ना। जब ये सरकार ने एक निर्णय लिया था जनधन के खाते खोलने का, हमारे विरोधियों ने बहुत शोर मचाया था, कहने लगे कि जनधन खाते से क्या होगा। तब प्रधानमंत्री ने कहा था हमारे देश में 80% महिलाएं ऐसी हैं जिन्होंने अभी तक बैंक का मुंह नहीं देखा है। बड़े पैमाने पर हमने उस काम को किया। आज 50 करोड़ से ज्यादा खाते हमने इस देश में जनधन के खोले हैं, जिसमें 2 लाख करोड़ से ज्यादा का पैसा जमा है और उसमें 80% खाते केवल महिलाओं के हैं, हमारी बहनों के। उनको आर्थिकी से जोड़ा है, उनको आर्थिक रूप से सक्षम बनाने का काम किया है। और यही इस ज्ञान के चारों शब्दों का अर्थ है। फिर कभी मैं आऊंगा तो विस्तार से बात करूंगा, अभी मुझे जाना है। इसलिए ये जो तीसरा उद्देश्य है उसके विषय में मैंने बताया कि हम सब इसलिए भी आए हैं, ये जानकारी करने भी, आपको हम लोग आंदोलित करने भी, आपका एक सहयोग लेने के लिए भी। अभी आप शपथ भी ग्रहण करेंगे, मेरे ख्याल शपथ हो गई कि अभी होनी है? अभी होनी है। तो आपसे ये भी संकल्प लेकर के हम जाएंगे कि आप सब इस देश को एक विकसित राष्ट्र बनाने के लिए अपना योगदान करेंगे। सब लोग खुश हैं कि देश आगे बढ़ना चाहिए। अच्छा, कोई जो परेशान हो वो जरा हाथ उठाओ। ऐसा कोई नहीं है, हम लोग तो खुश हैं, आप लोग भी खुश हैं, लेकिन कुछ लोग परेशान हैं। कुछ है ना परेशान? कुछ लोग परेशान हैं बेचारे, जो अभी तक इस देश को लूटते रहे, देश के लोगों को लूटते रहे, उनको परेशानी है। एक तो वो परेशानी है, दूसरा ईडी सीबीआई वाली परेशानी है, तीसरा उनको लग रहा है कि 2024 में वो आने वाले नहीं है। ऊपर से मोदी जी ये भी कह रहे हैं कि जिन्होंने इस देश और देश के लोगों को लूटा है उनसे एक एक नया पैसा भी वसूल करने का काम आपका प्रधानमंत्री मोदी करेगा। ये समस्याएं हैं इनके सामने। मैं सरकार का भी प्रतिनिधि हूँ, आप सबसे यही आह्वान करता हूँ, आप सब इसी तरह से सहयोग करते रहिए, आपका सहयोग बना रहे। हम आपको सुनिश्चित करते हैं, हमारी प्रतिबद्धता है कि हम आपके लिए, देश के लिए और विश्व के कल्याण के लिए पूरी ईमानदारी से और पूरे समर्थन के साथ, पूरी क्षमता और योग्यता के साथ हम काम करेंगे। आप सब सहयोग करिए। निश्चित रूप से एक दिन पूरी दुनिया बोलेगी भारत माता की जय। आप भी बोलिए भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। त्याचबरोबर यानंतर जोडणी मीटर वाटप, नवीन वीज जोडणी मीटर अश्विनी साळुंके, पुसेसावळी, युवराज दादर नविदे, खडशिंगे, अंकुश पवार, गोरेगाव वंगी, सुखदेव निवृत्ती माने आणि रुक्मिणी राक्षे. आपणास माझी विनंती, आपण यानंतर स्टेजवरती आपण त्या बाजूला उतरायचं, त्या बाजूला ट्रॅक्टर या धन्यवाद. यानंतर घरगुती मीटर बदलणारे लाभार्थी यादी, वीज अश्विनी साळुंके, त्याचा सन्मान आपण करतो. घ्या ते सत्काराचं साहित्य घ्या. वीज मीटर जोडणी नवीन आपण वीज कनेक्शन देतोय. युवराज दादर नदिवे, मीटरचं द्या त्यांना, मीटरचे. अंकुश हतमारा पवार, सुखदेव निवृत्ती माने, रुक्मिणी वामना राक्षे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत ज्यांना कर्ज प्रकरणे मंजूर झाली ते राहुल भोसले, विकास शिंदे, गट विकास अधिकारी साहेब या ठिकाणी शपथ घेतील. धन्यवाद. धन्यवाद. मंत्री महोदय से मैं विनती करता हूँ, हमारे दो लाभार्थी है, वो आपसे बात करें. तो विकास आपपासून करो. माझं नाव विकास आप्पा सुगुरव. मला व माझ्या कुटुंबियांना मोदी आवास योजना, अन्न सुरक्षा योजना आणि PM किसान योजनेचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ मिळतो.
त्याबद्दल मी मोदी साहेबांचा आणि आपल्या सर्व कमिटीचा आभारी आहे. आपको 4 योजना का फायदा मिला है, बहुत अच्छा, आपको अच्छा लगा. हमें अगर कुछ वैसा होगा तो भी आप करिएगा, यहाँ सारी जानकारी लीजिए. थैंक यू. इसके बाद में अर्चना महेश पोद्दार बात करेंगे. नमस्कार सर, मेरा नाम अर्चना महेश पोद्दार है, सोराड़े गांव से. तो हमें पीएम की इधर से घरकुल आवास योजना मिली है. बहुत बढ़िया. तो हम मोदी जी के बहुत बहुत आभारी हैं उसके लिए. बहुत धन्यवाद आपका. आपकी बड़ी भूमिका होने वाली है राष्ट्र के निर्माण में. जी. आप सब लोग नेतृत्व संभालिए. बहुत बहुत बधाई. मैं शबनम रियाज शिकलगार, वडगाव जयराम स्वामी. मैं BC पॉइंट मोदी जी के हिस्से से हमें BC बिजनेस करस्पॉन्डिंग का बिजनेस करने का मुझे मौका मिला. और मेरे महिला जो 20 रुपये जनधन का खाता जो खुलवा नहीं सकती थी वो गांव में मेरे पास आकर खुलवा सकती है. और बीमा सुरक्षा भी करवा सकती है. और बचत अटल पेंशन योजना भी मुझसे वो करवा सकती है. उन्हें किधर बाकी के दूसरे गांव पर जाना नहीं पड़ता. इसीलिए मैं मोदी जी के और आपके सबके धन्यवाद. आप बहुत बड़ा काम कर रही हो बहन जी, आप बहुत बड़ा काम कर रही हो. सभी महिलाओं को जोड़ो, उनकी जो जरूरत है जैसे करना है उनकी मदद करिए. आपका बहुत धन्यवाद. मंत्री साहब नमस्ते, जय हिंद. मैं इसी गांव के रहवासी हूँ, ग्राम पंचायत सदस्य हूँ. हमारा सबका नारा तो यही है, देश के लिए तो मोदी जी ही चाहिए, दूसरा कोई अपना देश बचा नहीं. बहुत धन्यवाद आपका. और मेरी बस हम सभी ग्रामवासियों की तरफ से मेरी एक आपसे विनंती है, आप जो घरकुल देते हैं तो घरकुल का सर्वे कुछ 2010-2012 हाँ तो सर्वे हुआ है. तब से तो नाम लिस्ट में आए नहीं थे. तो जिनके बिल्कुल ही घर नहीं थे तो उन्होंने अपने सहारे के लिए, आश्रय के लिए घर बना लिया है. तो जो आपकी आठ है कि जो जिनका पक्का घर है उनको निधि नहीं मिलेगी, तो आप कुछ शीतलता बना के उनके जो भी पक्के घर है लेकिन उनकी अवस्था कर्जा निकाल के उन्होंने घर बनाए हैं, तो उसके लिए अगर आप वो आठ शिथिल करके लोगों को निधि मिला देंगे तो बहुत बढ़िया होगा. और एक महिलाओं का जो आप बोल रहे बार बार की सम्मान करते तो है बराबर है, 110% करते हैं. हमारे गांव के महिलाओं के लिए एक उपकेंद्र चाहिए, हॉस्पिटल, और महिलाओं के लिए एक संस्था चाहिए, सभागृह चाहिए. और नहीं गांव में नहीं है, बाजू में है. तो करेंगे. तो थैंक यू सर. अभी हम लोग देखो 1.5 लाख ऐसे स्वास्थ्य केंद्र बना रहे हैं पूरे देश में, जिसके माध्यम से सभी को ऐसे फायदा मिलेगा. और उसके साथ साथ संस्थागत प्रसव के लिए भी हमारा, अभी हम लोगों ने हमारे जो लोकसभा क्षेत्र है उसमें जंगल तक में हमने बनाए हैं, आपके यहाँ भी निश्चित रूप से बनाएंगे. और जो आपने बताया 2011 का सेंसेक्स था उसके आधार पर हुआ है. ये यात्रा का जो दूसरा उद्देश्य मैंने बताया कि ऐसे जो लोग हैं वो आप सब अपने प्रश्न यहाँ पर नोट कराइए, रजिस्ट्रेशन कराइए, उन समस्याओं का भी समाधान करेंगे. और एक बात है कि महिलाओं के लिए रोजगार चाहिए. बिल्कुल चाहिए. हम तो पहले जानते हैं, हम चाहते हैं कि आप जैसे साड़ी पहनते हैं, जेब साड़ी में भी जेब लगनी चाहिए, उसमें भी पैसा है. बहुत बहुत धन्यवाद. आपण कामगार विभागाच्या दोघांना या ठिकाणी सन्मानित करतोय. दीपक लक्ष्मण शिंदे 5,000 रुपयाचा धनादेश आपण त्यांना देतो. त्याचबरोबर विनोद चांगदेव शिंदे यांना 2,500 आपण धनादेश त्यांना देतो. यानंतर शपथ होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला पूर्णविराम दिला जाईल. यानंतर दिवसभर आपल्या प्रत्येकासाठी हे स्टॉल खुले राहणार आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला माहिती घ्यायची आहे. विनोद ज्ञानदेव चांगदेव शिंदे. मी सगळ्यांना विनंती करेन, कुणीही जागेवरून उठू नका. या स्टॉलचा सगळ्यांनी फायदा करून घ्यायचा आहे. आपापल्या नावं नोंदवा. दिवसभर इथं अधिकारी थांबणार आहे एवढं सांगतो. आणि आपण सगळ्यांनी उभं राहून शपथ घेऊया. कृपया सगळ्यांनी उभे राहावे आणि हात पुढे करावे. हमारा संकल्प विकसित भारत की शपथ आपण आता घेणार आहोत. संपतोय कार्यक्रम. मी पुढे म्हणेन, माझ्या पाठीमागे म्हणायचं, आम्ही संकल्प करतो की 2047 पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवणे, वसाहतवादी मानसिकतेची गुलामगिरी तोडणे, आपल्या वारशाचा प्रचार करून साजरा करणे, एकता मजबूत करणे आणि जे देशाचे रक्षण करतात त्यांचा आदर करणे, नागरिकत्वाची कर्तव्य पार पाडणे. धन्यवाद.
भारत माता की बोलो भारत